नागपूर शहर भारताचे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे नागपूर हे महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातील सर्वात मोठे शहर आहे। या शहराला नुकतेच देशातील सर्वात आकर्षक आणि स्वच्छ शहर म्हणून ओळख मिळाली आहे। भारतातील 13वे सर्वात मोठे शहर आणि एकूण 114वे सर्वात मोठे शहर नागपूर आहे। त्याचबरोबर हे महाराष्ट्र राज्याचे उपराजधानीचे शहर आहे व राज्यातील तिसरे मोठे शहर आहे। महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाते। नागपूर जिल्हा हा भारताच्या जवळजवळ मध्यभागी असून भारताचा 0 मैलाचा दगड नागपूर शहरात आहे। नागपूर शहरामधून नाग नदी, पिवळी नदी आणि पुरा नदी जाते। यांपैकी नाग नदी ही शहराच्या संस्कृतीशी जोडलेली आहे। ही नदी शहरातून एकूण 17 किलोमीटरचा प्रवास करते। सर्व नद्यांची एकूण लांबी 48 किलोमीटर आहे। नागपूरचे क्षेत्रफळ 220 चौरस किलोमीटर असून समुद्र सपाटीपासूनची उंची 310 मीटर आहे। समुद्रापासून दूर असल्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्त शहराचे हवामान शुष्क व थोडे उष्ण असते। शहरातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान 1205 मिलीमीटर इतका आहे। भारतातील महाराष्ट्र राज्यात नागपूर लोकसंख्येच्या बाबतीत 3ऱ्या क्रमांकावर आहे। नागपूर शहराचा इतिहास। नागपूरचा सर्वप्रथम उल्लेख 10व्या शतकातील ताम्रपटावर आढळतो। हा ताम्रपट देवळी येथे मिळाला असून तो इसवी सन 940 चा आहे। छिंदवाडा जिल्ह्यातील देवगडचा गोंड राजा बख्त बुलंदशाह याने 1702 साली नाग नदीच्या तीरावर नागपूर शहराची स्थापना केली। देवगड राज्यात त्या काळी नागपूर, सिवनी, बालाघाट, बैतूल आणि होशंगाबाद यांचा समावेश होत असे। बख्त बुलंदशाहनंतर त्यांचा मुलगा राजा चांद सुलतान देवगडच्या गादीवर आला। त्याने 1706 साली त्याची राजधानी नागपुरात हलवली। त्याने जवळजवळ 33 वर्ष राज्य करून नागपूर शहर भरभराटीस आणले। राजा चांद सुलतान यांच्या मृत्यूनंतर नागपूरवर भोसल्यांचे राज्य आले। इसवी सन 1742 मध्ये रघुजी राजे भोसले नागपूरच्या गादीवर आरूढ झाले। इसवी सन 1817 मध्ये सीताबर्डीच्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव करून ब्रिटिशांनी नागपूरचा ताबा घेतला। इसवी सन 1861 मध्ये नागपूर ही सेंट्रल प्रॉव्हिन्स व बेरारची राजधानी झाली। इसवी सन 1867 मध्ये नागपूरहून मुंबई शहरापर्यंत ग्रेट इंडियन पेनिन्सुला कंपनीने रेल्वेमार्ग विकसित केला आणि पहिली आगगाडी 1867 मध्येच नागपूरहून निघाली। टाटा समूहाने देशातील पहिला कापड उद्योग या शहरात सुरू केला। भारतीय स्वातंत्र्य युद्धात देखील शहराने महत्त्वपूर्ण योगदान दिले। स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसची 2 अधिवेशन नागपुरात झाली व असहकार आंदोलन नागपूरच्या 1920च्या अधिवेशनापासून सुरू झाले। 1925 साली डॉक्टर केशव बळीराम पंत हेडगेवार यांनी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ची स्थापना केली। स्वातंत्र्यानंतर सेंट्रल प्रॉव्हिन्स व बेरार भारताचा एक प्रांत बनला। 1950 साली मध्य प्रदेश राज्याची निर्मिती झाली व वराड नव्या राज्यात आला। नागपूरला भारताची राजधानी करण्याचाही प्रस्ताव होता। आज नागपूर ही महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असून महाराष्ट्राचे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येथे भरते। 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरमध्ये येऊन आपल्या लाखो अनुयायांसह बुद्ध धर्माची दीक्षा घेतली। नागपूरमध्ये 1864 साली नगरपालिका स्थापन झाली व त्यावेळेस नागपूरची लोकसंख्या 82,000 एवढी होती। नागपूरमध्ये महानगरपालिकेची स्थापना मार्च 1951 साली झाली। नागपूर शहराचे व्यवस्थापन नागपूर महानगरपालिका करते। मित्रांनो, हा होता नागपूर शहराचा इतिहास। आता आपण नागपूर शहरामध्ये बघण्यासारखी पर्यटन स्थळे व धार्मिक स्थळे बघूया। नागपूर शहरात टेकडी गणेश मंदिर, साई मंदिर, बालाजी देवस्थान, कोराडीतील देवी मंदिर, पारडीतील भवानी मंदिरासह छोटी मोठी 1240 धार्मिक स्थळे आहेत। शहरातील प्रत्येक भागात मोठमोठी हिंदू प्रस्थानी स्थळे असून रामनगर येथील अध्यात्म मंदिर व रेल्वे स्थानकाजवळील श्री पोदारेश्वर राम मंदिर सर्वात प्रसिद्ध आहे। दरवर्षी या दोन्ही मंदिरातून रामनवमीत भव्य शोभायात्रा निघतात। कोराडी येथील प्राचीन श्री महालक्ष्मी मंदिरात भक्तांची नेहमी आणि नवरात्रात तर विशेष गर्दी असते। ड्रॅगन पॅलेस टेम्पल कामठी या गावाजवळील ड्रॅगन पॅलेस हे बौद्ध विहार देखील प्रसिद्ध आहे। या विहारामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे विपश्यना केंद्र आहे। दीक्षाभूमी दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन 1956 दीक्षाभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला होता। दीक्षाभूमी हा जगातील सर्वात मोठा पोकळ स्तूप आहे। धम्मचक्र प्रवर्तन दिन या दिवशी देश व विदेशातील बौद्ध विशेषत नवबौद्ध येथे अभिवादन करण्यासाठी येतात। सीताबर्डीचा किल्ला सीताबर्डी किल्ल्यात इसवी सन 1817 मध्ये ब्रिटिश व राजे रघुजी भोसले यांच्यामध्ये मोठी लढाई झाली होती। ती ब्रिटिश जिंकले व नागपूर शहर ताब्यात घेतले। नागपूर येथे एक मध्यवर्ती संग्रहालय आहे। त्यांची गणना देशातील मोठ्या व जुन्या संग्रहालयात होते। संग्रहालयात गुप्त, मगध, मौर्य, वाकाटक, सातवाहन आदी वेगवेगळ्या राज्यकालांसाठी स्वतंत्र दालने आहेत। तसेच यात
पुरातत्व, पक्षीदालन, कला व उद्योग, चित्रकला, शस्त्रदालन आदी दालने पण आहेत. स्थानिक लोक यास अजंबा बंगला म्हणतात. या संग्रहालयाची स्थापना ब्रिटिश काळात सन 1863 साली झाली आहे. इंग्रजांनी या शहराच्या मध्यभागी शून्य मैल म्हणून ओळखला जाणारा एक मोठा स्तंभ बांधला आहे. नागपुरात जैन समाजाचा मोठा भाग राहतो. या शहरात सुप्रसिद्ध सेंगन जैन मंदिर, लाडपुरा, किराणा ओली जैन मंदिर, परवरपुरा जैन मंदिर आणि जुना ओली जैन मंदिर यांसह असंख्य जैन मंदिरे आढळतात. रामटेक हा नागपूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेला डोंगर आहे. भगवान श्रीराम आणि माता सीता यांच्या पावन चरणांचा इथे स्पर्श झाल्यामुळे या रसिक हिंदू समाजाचे धार्मिक केंद्र रामटेक म्हणून ओळखले जाते. या व्यतिरिक्त नागपूर हे सुप्रसिद्ध श्री 1008 शांतीनाथ दिगंबर भगवान मंदिरांचे घर आहे. या व्यतिरिक्त जवळपास इतर सुप्रसिद्ध हिंदू मंदिरे आहेत. मित्रांनो, तुम्हाला नागपूर शहराची माहिती कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहे हेही कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.